लोकांची मानसिकता बदलली. जो व्यक्ती आपलं काम करतोय, जो व्यक्ती आपल्या प्रभागामध्ये त्या विधानसभेमध्ये विकास घडवून आणतो, त्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे आणि आता मतदान करण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. तर आम्ही त्याच दृष्टीने मतदान करू. शिक्षित बॅकग्राऊंड असलेला उमेदवार जर असेल तर नक्कीच त्याचा एक पॉझिटिव्ह वेने विकास घडण्यास मदत होईल भारताला. देशात लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे. याच्यामध्ये फॅक्टर ठरतो तो म्हणजेच मतदार, आणि मतदार कोणाच्या बाजूने कौल देतो हे सर्वात महत्त्वाचं ठरतं. आणि आज पहिलं म्हणजे मेरा वोट देश के लिए जे पहिल्यांदाच वोटिंग करणार आहेत त्यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत. आप्पासाहेब जेधे कॉलेजमध्ये सर्व पुण्यातील प्रमुख कॉलेजांना बोलवून मतदान जनजागृतीबद्दल कार्यक्रम घेण्यात आला होता आणि त्याच संदर्भात जे काही विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत. कसं बघता सगळ्याच्याकडे? तुमचं पहिलं वोट आहे, कुणाला असणार आहे? आता ज्याप्रमाणे आमचे लोकसभा येते, मी सातारा जिल्ह्यातून येतो, कोरेगाव खटाव विधानसभामधून येतो. तर त्या ठिकाणी सुरुवातीला वेगवेगळ्या पक्षांची सत्ता होती, पण ज्याप्रमाणे आता बघतोय की आम्ही त्या ठिकाणी त्या पक्षाला न बघता आम्ही तेथील माणसाला बघतोय. तर आमच्या इथे महेश शिंदे आहेत, शिंदेगडाचे उमेदवार आहेत. तर त्या ठिकाणी आम्ही पक्षाला न बघता माणसाला बघतोय. आणि याआधी आमच्याकडे कसं होतं, पक्षाला धरून मतदान होत होतं, पण या ठिकाणी आमच्या इथं आता लोकांची मानसिकता बदलली. जो व्यक्ती आपलं काम करतोय, जो व्यक्ती आपल्या प्रभागामध्ये त्या विधानसभेमध्ये विकास घडवून आणतो, त्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे आणि आता मतदान करण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. तर आम्ही त्याच दृष्टीने मतदान करू. निश्चितच ही देशातली भविष्यातली पुढची पिढी आहे जी सर्व काही बदल घडवू शकते. निवडणुकीमध्ये अनेक प्रलोभनं दिली जातात, अनेक गोष्टींची आमिषं दाखवली जातात. या सगळ्याकडे तुम्ही एक नवीन मतदार आहात, भविष्याचं देशाचं उज्ज्वल करण्याचं सगळं तुमच्या हातात आहे. कसं बघता? जे आपल्याला आमिष वगैरे दिले जातात ते आपण कोणत्याही माणसाच्या किंवा त्याच्या आमिषाला बळी न पडता आपण त्या माणसाचे जे मागच्या 5 वर्षात त्याने ती जी विकास कामे केली आहेत ती विकास कामांकडे बघून आपण त्याला मतदान केलं पाहिजे. जर समजा तो मागच्याच निवडला नसेल तर मग त्याने त्या 5 वर्षात सामाजिक कार्यामध्ये किती सहभाग नोंदवलेला आहे आपण त्या गोष्टींकडे बघून त्या माणसाचं म्हणजे आपण पक्ष न बघता तर त्या माणसाचं जे कॅरेक्टर आहे, त्याची विकास कामं आहेत, त्याच्या सामाजिक गोष्टींकडे आपण त्या विचार करून आपण त्याला मतदान केलं पाहिजे. जरी आपल्याला किती पण आमिष वगैरे दाखवली गेली तर आपण त्याला बळी नाही पडलं पाहिजे. तर निश्चितच निवडणूक म्हणले की येतात ते उमेदवार, आणि उमेदवार कशा पद्धतीचे असले पाहिजे हे सर्व आपण जाणून या नवमतदारांकडून. कसं बघता उमेदवारांकडे? कसा पाहिजे उमेदवार तुम्हाला? उमेदवार असा हवा जो आमचे जे गरजा असतात त्यांच्यावर ते लक्ष देतील. आणि आम्ही जेव्हा काही मागणी करू, जसं आम्ही स्टुडंट्स आहोत, जसं आम्हाला गरजे असतात की ट्रान्सपोर्टेशन आम्हाला जास्त म्हणजे हे असावं की पोचता येईल कुठल्याही कॉर्नरला आमच्या सिटीला. कारण आम्ही स्टुडंट्स आहे, आमच्याकडे फायनान्शियल कंडिशन्स असतात की आम्हाला पैसे कमी लावायचे आहेत. तर त्याच्या हिशोबाने ट्रान्सपोर्टेशनबद्दल किंवा कॉलेजेसबद्दल की सगळी ही इन्फॉर्मेशन पाठवली पाहिजे आणि हे फ्रिक्वेंट असायला हवं. उमेदवार एज्युकेटेड असावा आणि कितपत असावा? नक्कीच एज्युकेटेड तर असायलाच हवा. जेवढे देशाच्या विकासासाठी वाटचाली करण्यासाठी जसे आपण आता शिक्षण घेतो आणि आपण युवा आहोत भारताचे, त्याप्रमाणेच जर शिक्षित बॅकग्राऊंड असलेला उमेदवार जर असेल तर नक्कीच त्याचा एक पॉझिटिव्ह वेने विकास घडण्यास मदत होईल भारताला. ज्या फेजेसमधून आणि ज्या अडथळ्यांमधून एक स्टुडंट किंवा एक युवा पिढी जाते आणि ते फेस करून त्याच्यावरती उपाय करते, त्या दृष्टिकोनाने जर उमेदवार त्या फेजेसमधून गेलेला असेल आणि स्वतः डेव्हलप केलेला असेल त्यांनी स्किल्स किंवा जे आपण ओव्हरऑल पर्सनॅलिटी म्हणतो, त्याची कॅपॅबिलिटी म्हणतो, ती जर असेल तर नक्कीच भारताचा विकास होण्यासाठी मदत होईल आणि आम्ही त्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने वोट करणार आहोत. थँक्यू. म्हणजे उमेदवार एज्युकेटेड असावा जेणेकरून तो देशाला दिशा आणि नेतृत्व देऊ शकतो. तुमचं काय मत याच्यावर? आपण खूप जास्त अवेअरनेस करायला पाहिजे, कसं वोटिंग अवेअरनेस. कारण ते काय जे पण एज्युकेटेड पीपल आहे
अजून त्यांचा 18 वर्षाचं पुढं आहे. ते सगळ्याला म्हणजे एक वोटांचा जे पण आहे म्हणजे अवेअर करू शकतात आपण की एक वोटाचा ते व्हॅल्यू काय आहे म्हणून. आणि सेकंड थिंग जे पण आहे डेव्हलपमेंट अजून आणि काही टेक्निकली खूप जास्त होतो आहे आता आपला GDP बघू नाहीतर इन्फ्रास्ट्रक्चर बघू आपल्या देशातील. तर जे पण आहे म्हणजे जे गव्हर्मेंट आपल्याला खूप हे देतो आहे म्हणजे डेव्हलपमेंट या स्टडी मटेरियल काही पण त्याच्यामध्ये आपण वोट करू शकतो. कसं बघतो उमेदवारांकडे? उमेदवार एक एज्युकेटेड तर असलाही पाहिजे आणि सगळ्यांचं मत असं असतं की उमेदवार आपल्या सोसायटीमध्ये आणि भारताचा विकासासाठी असावा. तर आत्ताचा जो विकास आहे तर होतच चालला आहे, पण खूप मॅल प्रॅक्टिसेस पण होतात आहे. आणि मला तर वाटतं, माझं पर्सनल ओपिनियन आहे की उमेदवार एक रिस्पॉन्सिबल आणि लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचं जे मत आहे त्याच्यावर काम करूया आपण. थँक्यू. निश्चितच आज ज्या कॉलेजमध्ये कार्यक्रम घेतला त्या कॉलेजच्या प्राध्यापिका देखील आपल्यासोबत आहेत. मॅडम, पहिल्यांदाच मुलं वोट करतायत, तुम्ही एक अवेअरनेस जनरेट करतायत, काय मुलांचे प्रश्न होते आणि कशा प्रकारे सोडवले गेले? नमस्कार. आपल्याकडे समाजभूषण बाबूराव उर्फ अप्पासाहेब जेधे महाविद्यालयामध्ये मागचे काही महिने तहसीलदार कचेरी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या माध्यमातून आपल्या राष्ट्रीय सेवा योजनेने अनेक विद्यार्थ्यांपर्यंत हा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे की प्रत्येक मतदारांनी आपलं मतदान केलंच पाहिजे आणि आपलं एक मत हे देशासाठी, अशा एका भूमिकेतून मतदारांची जागृती करण्यासाठी एक रॅली काढण्यात आली. अनेक पथनाट्य झालेली आहेत आणि विद्यार्थ्यांच्यामध्ये एक संभ्रमावस्था असते की मतदार यादीमध्ये नाव नसेल तर काय, किंवा EVM मशीन नेमके हाताळताना काही प्रश्न येत असतील. तर याच्या संदर्भात देखील माननीय तहसीलदार साहेबांनी आणि आमच्या काही राष्ट्रीय सेवा योजनेच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे. आणि मतदार नोंदणीसाठी सुद्धा आपल्याकडे खास काही महिने उपक्रम राबवला गेला. तर मला असं वाटतं आहे की याच्यातून मुलांपर्यंत एक महत्त्वाचा संदेश असा जाईल की ज्या दिवशी सार्वत्रिक निवडणुका आहेत त्या दिवशी सुट्टी साजरा न करता सर्वांनी मतदानासाठी जावं, सर्व मतदारांनी आपला हक्क बजावावा आणि आपलं जे कर्तव्य, राष्ट्रीय कर्तव्य समजून मतदान करावं, ज्याच्यामुळे मला असं वाटतं की लोकशाही बळकट होण्यासाठी आणि समृद्ध होण्यासाठी मदत होईल आणि मतदानाचा टक्काही वाढेल. विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच मतदान करणार आहे, कुठल्या बाबी समजून सांगणं जास्त अवघड वाटतं? विद्यार्थ्यांमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी EVM मशीन पाहिलेलं नव्हतं आणि नेमकी प्रक्रिया काय यांच्या संदर्भात त्यांच्या मनात थोडासा गोंधळ आहे की नेमकं काय करायचं. तर या संदर्भातही आमच्या महाविद्यालयामध्ये तहसीलदार पुणे शहर यांच्या मदतीनं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना आणि आजचा कार्यक्रम हा सुद्धा खेल व युवा मंत्रालय प्रादेशिक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेला आहे. नवीन मतदारांमध्ये खूप चांगला उत्साह आहे, पण त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन आणि त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली तर कदाचित हा लोकशाहीचा उत्सव खूप जोरात साजरा केला जाईल. आजच्या कार्यक्रमामध्ये आमच्याकडे 150पेक्षा जास्त विद्यार्थी जे आहेत ते नव मतदार आहेत आणि ते खूप उत्सुक आहेत की यावेळेस आम्ही भारताच्या लोकशाहीमध्ये आमचा वाटा उचलणार आहोत मतदान करून. तर त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं मेरा पहिला वोट मेरे देश के लिए ही भावना खूप चांगली जागृत झाली आहे आणि सगळे उत्साहाच्या भरामध्ये या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. लोकशाही बळकट आणि सुदृढ होण्यासाठी या तरुणांची खूप मोठी गरज आहे आणि त्यासाठी श्री शिवाजी मराठा सोसायटीचं समाजभूषण बाबूराव उर्फ अप्पासाहेब जेधे महाविद्यालय सतत कार्यरत आहे आणि या वर्षभरात आम्ही यासाठी खूप मोठ्या प्रमाणात उपक्रम राबवले आहेत. माझं पहिलं मत हे देशासाठी, हेच या विद्यार्थ्यांना आजच्या कार्यक्रमातून देण्यात आलेलं आहे. कॅमेरामॅन पियुषासह मी प्रीतम पुरोहित.